गरम तेलामध्ये घालताच डबल टिबल फुलणारी उपवासाची कुरकुरीत खुसखुशीत साबुदाणा बटाटा चकली कशी बनवायची ते बघूयात। त्यासाठी 1 किलो भिजवलेला साबुदाणा एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा, हाताने पसरून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये साबुदाणा बुडेल एवढं खळखळून उकळलेलं पाणी घालायचं, चमच्याने मिक्स करून घ्यायचं। गॅस पेटवून त्याच्यावरती हा टोप ठेवून द्यायचा। गॅस मध्यम आचेवर करून साबुदाणा 10 ते 15 मिनिटांसाठी शिजून घ्यायचा। मध्ये मध्ये सतत ढवळत राहायचं, चवीनुसार मीठ घालायचं। साबुदाणा शिजतोय तोपर्यंत 1 किलो उकडलेले बटाट्याची साल काढून किसून घ्यायचे। किसून घेतलेले बटाटे साबुदाण्यामध्ये घालून घ्यायचे। बटाटा साबुदाणा मिक्स करून झाला की 10 मिनिटं शिजून घ्यायचं। मिरचीची पेस्ट घालायची, लिंबाचा रस घालायचा। लिंबाचा रस घातल्यामुळे थोडासा आंबटपणा येऊन चकलीला छान चव येते। तयार झालेले मिश्रण अशा प्रकारे प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये भरून घ्यायचं। वरच्या बाजूने रबर लावायचा, कैचीने एका बाजूने कट करून प्लॅस्टिक पेपरवर साबुदाणा चकली घालून घ्यायची। 1 दिवस घरामध्ये वाळवल्यानंतर 2 ते 3 दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळल्यावर छान कुरकुरीत खुसखुशीत वर्षभर टिकणारी साबुदाणा बटाटा चकली तयार होते।